गुड मॉर्निंग मित्रांनो. आजचा आपला हा 5वा ऑनलाईन लेक्चर आहे. यामध्ये आपण ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. मात्र टॉपिकला सुरुवात करण्याआधी अभ्यासाशी संबंधित महत्त्वाच्या बाबी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. माझे जे या ऑनलाईन लेक्चरचे जे टार्गेट आहे ते टार्गेट इतिहास या विषयाला मॅक्सिमम कव्हर करणे हे आहे, जेणेकरून जेव्हा आपले रेग्युलर क्लासेस सुरू होतील त्यामध्ये आपण विज्ञान हा विषय सुरू करू शकू. म्हणजे आपल्याला जेव्हा रेग्युलर क्लासेस सुरू होतील तेव्हा कोणता विषय सुरू करायचा आहे? सायन्स हा विषय सुरू करायचा आहे. काही दिवसाआधीच म्हणजे 1-2 दिवसाआधीच यूपीएससीने आपला टाइम टेबल डिक्लेअर केलेला आहे. त्यामुळे अशी अपेक्षा केली जात आहे की एमपीएससी सुद्धा आपला टाइम टेबल डिक्लेअर करतील आणि कुठेतरी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आपली कंबाईनची प्रिलिम होईल. त्या दृष्टिकोनातूनच आपल्याला नियोजन करायचे आहे. आता आपल्याला मॅक्सिमम इतिहास हा विषय कव्हर करायचा आहे आणि रेग्युलर क्लास सुरू झाल्यानंतर आपल्याला सायन्स हा विषय स्टार्ट करायचा आहे. त्यामुळेच मी तुम्हाला त्या दृष्टीनेच अभ्यास करायला सजेस्ट करेल. तुम्ही आता माझ्या ऑनलाईन लेक्चरचा वापर करून हिस्ट्री हा विषय वाचायचा आहे आणि त्याचबरोबर पॅरललमध्ये सायन्स या विषयाचे सुद्धा रीडिंग करायचे आहे. त्यासाठी तुम्ही 5वी ते 10वीची पाठ्यपुस्तके वाचणे आवश्यक आहे, जेणेकरून जेव्हा तुम्ही रेग्युलर क्लासला याल, म्हणजे जेव्हा आपला रेग्युलर क्लास सुरू होईल तेव्हा तुम्ही 5वी ते 10वीची सायन्सची पुस्तके एक वेळा वाचलेली राहील आणि त्याच्यापेक्षा अधिक तुम्हाला क्लासमध्ये शिकायला मिळेल आणि तुमचा सायन्स हा विषय सुद्धा चांगल्या प्रकारे झालेला राहील. तर मित्रांनो लक्षात असू द्या, आता जो तुम्ही वेळ द्यायचा आहे तो काही वेळेस इतिहास या विषयासाठी द्यायचा आहे आणि काही वेळेस सायन्स या विषयासाठी. याआधी मी तुम्हाला सांगितलं आहे की प्रिलिम जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर सायन्स या विषयामध्ये कमीत कमी मिनिमम मार्क्स मिळवल्याशिवाय पर्याय नाही आणि त्या दृष्टिकोनातून मग तुम्हाला सायन्सचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. सायन्स या विषयाबद्दल कोणताही बाऊ बाळगण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. मी जे सांगितलेले आहे तेच रेफरन्स बुक तुम्हाला वापरायचे आहे. फक्त पॅरललमध्ये ओल्ड क्वेश्चन पेपरचे ॲनालिसिस सुद्धा तुम्ही सुरू ठेवा आणि त्यानंतर ज्या काही समस्या तुम्हाला येतील त्या रेग्युलर क्लासमध्ये मी तुमच्या समस्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणारच आहे. तर मित्रांनो आज आपण आपल्या नेक्स्ट टॉपिकला सुरुवात करूया. ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम. हा टॉपिक सुद्धा आपण 3 मुद्द्यांच्या आधारे अभ्यासणार आहोत. जो पहिला मुद्दा अभ्यासायचा आहे आपल्याला तो आहे प्रशासकीय सुधारणा व घटनात्मक विकास. दुसरा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे जमीन महसूल धोरण आणि तिसरा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे सामाजिक आर्थिक धोरण. ठीक आहे, एकूण 3 मुद्द्यांच्या आधारे हा आपण टॉपिक अभ्यासणार आहोत. यामध्ये आपल्याला जो पहिला मुद्दा अभ्यासायचा आहे तो आहे प्रशासकीय सुधारणा व घटनात्मक विकास. ब्रिटिश सत्तेची स्थापना झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात भारतामध्ये काय प्रशासकीय बदल झाले, घटनात्मक बदल काय झाला हे आपण या मुद्द्यामध्ये अभ्यासणार आहोत. दुसरा जो मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे जमीन महसूल धोरण. तुम्ही ऐकलं असेल किंवा वाचलं असेल की कायमधारा पद्धत, त्यानंतर महालवारी पद्धत या वेगवेगळ्या महसूल पद्धती ब्रिटिशांनी भारतात आणल्या. तर या महसूल पद्धतीमुळे जमीन महसूल पद्धतीमुळे काय परिणाम झाले, या जमीन महसूल पद्धती कशा प्रकारच्या होत्या हे आपण दुसऱ्या मुद्द्यामध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर जो आपला तिसरा मुद्दा आहे सामाजिक आर्थिक धोरण. ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेमुळे भारतातील सामाजिक जीवनात काय बदल झाले आणि त्याचप्रमाणे भारताच्या आर्थिक बाबींवर काय परिणाम झाला हे आपण अभ्यासणार आहोत. मित्रांनो लक्षात असू द्या, इथे आपल्याला इतिहास हा एक अधिकारी या दृष्टिकोनात म्हणजे आपण भविष्यात आपल्याला जो म्हणजे हा इतिहासाचा जो हा आपल्याला सिलेबस दिलेला आहे, हा सिलेबस कशासाठी दिलेला आहे आपल्याला एमपीएससीच्या एक्झामसाठी. आणि या एमपीएससीच्या परीक्षा पास होऊन आपण काय होणार आहे, अधिकारी होणार आहे. म्हणजे एक अधिकारी या दृष्टिकोनातूनच आपल्याला हा विषय अभ्यासायचा आहे. शाळेत सुद्धा आपण हा विषय अभ्यासला होता, मात्र शाळेत विषय अभ्यासण्याचा जो दृष्टिकोन असतो तो वेगळा असतो. शाळेमध्ये जो इतिहास मुलांना शिकवला जातो तो मुख्यतः राष्ट्रभावना म्हणजे कुठेतरी देशाबद्दलचे प्रेम निर्माण होण्यासाठी, राष्ट्रभावना जागृत होण्यासाठी शिकवला जातो. आपले शालेय शिक्षण पूर्ण झालेले आहे, आपल्यामध्ये राष्ट्रभावना सुद्धा निर्माण झालेली आहे. आता आपल्याला काय व्हायचे आहे, अधिकारी व्हायचे आहे आणि त्यामुळे अधिकारी होण्याच्या दृष्टिकोनातूनच आपल्याला हा इतिहास अभ्यासायचा आहे. म्हणजे जेव्हा आपण शाळेत असतो तेव्हा इतिहास याकडे कुठेतरी आपण एक स्वातंत्र्य युद्ध, सशस्त्र क्रांतिकारी चळवळ, त्यानंतर महात्मा गांधींचे आंदोलन या घटनाकडे फक्त एक रोचक किंवा एक प्रेरित करणाऱ्या घटना, ठीक आहे, प्रेरित करणाऱ्या घटना या दृष्टिकोनातून पाहत असतो. मात्र जेव्हा आता आपण इतिहासामध्ये घटना अभ्यासणार आहोत तर त्या घटनांचे भारताच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय विविध जीवनावर काय परिणाम झाले हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि त्या दृष्टीनेच आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत. तर पहिला जो परिणाम
ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेमुळे झालेला आहे तो आपल्याला कोणत्या मुद्द्याच्या आधारे अभ्यासायचा आहे? प्रशासकीय सुधारणा व घटनात्मक विकास. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे याआधी भारतात जी प्रमुख सत्ता होती, मुख्य सत्ता होती, ती कोणती होती? मुघल काळातले प्रशासन आणि ब्रिटिश काळातले प्रशासन यामध्ये नक्कीच बदल झाला असेल, तर तो बदल आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला म्हणजे आपण याआधी शिकलेलोच आहोत की जे ब्रिटिश भारतात आले होते हे व्यापार करण्यासाठी आले होते आणि ते ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून भारतात आले होते. आता ही ईस्ट इंडिया कंपनी ही काय होती? एक फक्त व्यापारी कंपनी होती. भारतातून वस्तू खरेदी करून अधिक भावाने युरोपमध्ये विकणार होती आणि त्यातूनच ते नफा कमवणार होते. मात्र पुढील काळात भारतात अशा काही राजकीय घटना घडल्या की त्यामुळे तेथे ईस्ट इंडिया कंपनीला येथील राजकारणात हस्तक्षेप करण्याची संधी मिळाली आणि या संधीचा उपयोग करून त्यांनी येथील राजकारणात हस्तक्षेप करायला सुरुवात केली आणि इथल्या सत्ताधीशांवर नियंत्रण मिळवले. हे नियंत्रण त्यांनी कशासाठी मिळवले? त्यांच्या मुख्य उद्देशासाठी, मूळ उद्देशासाठीच. त्यांचा मूळ उद्देश काय होता? व्यापार. म्हणजेच या नियंत्रणाचा वापर ते कशासाठी करून घेणार होते? व्यापारामध्ये अधिकाधिक फायदा करून घेण्यासाठी. ठीक आहे. मात्र पुढे काळाच्या ओघात त्यांना लक्षात आले की आता नुसतं नियंत्रण ठेवून चालणार नाही, तर आता इथे राज्यकारभार करणे सुद्धा आवश्यक आहे आणि मग त्या दृष्टीनेच त्यांनी प्रशासकीय सुधारणा आणि घटनात्मक विकास करायला सुरुवात केली. तर या मुद्द्यामध्ये आपण प्रशासकीय सुधारणा आणि घटनात्मक विकास कसा झाला हे अभ्यासणार आहोत. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासलेला आहे की भारतात ब्रिटिशांनी सर्वात प्रथम जर कोणत्या प्रदेशावर नियंत्रण निर्माण केले असेल तर तो प्रदेश म्हणजे कोणता? बंगाल. तो प्रदेश म्हणजे कोणता? बंगाल. तर प्रशासकीय सुधारणा आणि घटनात्मक विकास सुद्धा आपल्याला कुठे दिसेल? बंगालमध्येच दिसेल. तर त्या दृष्टीने आपण बघू बंगालमध्ये कशा प्रकारे प्रशासकीय सुधारणा आणि घटनात्मक विकास झाला. ठीक आहे. तर मुख्य आपला जो म्हणजे आपल्याला जो हा टॉपिक म्हणजे हा जो मुद्दा अभ्यासायचा आहे तो मुद्दा आपल्याला कोणाला समोर ठेवून अभ्यासायचा आहे? बंगालला समोर ठेवून. ठीक आहे. कारण की सर्वात प्रथम प्रशासकीय सुधारणा आणि घटनात्मक विकास कुठे झाला असेल? बंगालमध्ये. का बरं? कारण की सर्वात प्रथम ब्रिटिशांनी नियंत्रण कुठे निर्माण केले? बंगालमध्ये. कोणती लढाई कारणीभूत होती त्यासाठी? 1757ची प्लासीची लढाई. आणि त्यासाठी आणि त्यानंतर आणखी एक महत्त्वाची लढाई झाली होती बंगालच्याच दृष्टिकोनातून. कोणती? बक्सार लढाई. कधी झाली होती? 1764 मध्ये. तर मित्रांनो, 1764 मध्ये बक्सारची लढाई झाली. या बक्सारच्या लढाईत ईस्ट इंडिया कंपनीने म्हणजे ब्रिटिशांनी एकाच वेळेस भारतातील प्रमुख 3 सत्ताधीशांचा पराभव केला होता. हे 3 सत्ताधीश कोण होते? अवधचा नवाब, त्यानंतर मुघल बादशाह शाह आलम आणि त्यानंतर बंगालचा जो नवाब राहिलेला होता तो कोण? मीर कासिम. या तिघांचा एकत्रितरित्या पराभव केला होता. बंगालच्या नवाबावर तर त्यांचे नियंत्रण होतेच, मात्र आता त्यांनी मुघल बादशाहचा पराभव घडून आणला होता. कोणत्या लढाईत? बक्सारच्या लढाईत. आणि त्यामुळे मुघल बादशाहचा पराभव झाल्यामुळे त्यांनी मुघल बादशाहकडून काहीतरी घेतले असेल. तर त्यांनी मुघल बादशाहकडून काय घेतले? बंगालमध्ये महसूल गोळा करण्याचे अधिकार, म्हणजेच बंगालचे दिवाणी अधिकार. मित्रांनो लक्षात असो, म्हणजे कन्सेप्च्युअली समजून घ्या. भारतात मुघल सत्ता होती. मुघल सत्तेच्या नियंत्रणाखाली अनेक प्रदेश होते. केंद्रीय सत्ता कोणती होती? मुघल सत्तेच्या अधिपत्याखाली अनेक प्रदेश होते. त्यातला एक प्रदेश कोणता होता? बंगाल. पुढे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर बंगालने स्वतंत्र राज्यकारभार करायला सुरुवात केली होती. मात्र अजूनही व्यवस्था बदलली होती का? नाही. बंगालमध्ये महसूल गोळा करायचा असेल तर त्यासाठी परवानगी कोणाची घ्यावी लागत होती? मुघल बादशाहची. आणि आता 1764च्या बक्सार लढाईमध्ये मुघल बादशाहचा पराभव झाला होता आणि या पराभवामुळे ईस्ट इंडिया कंपनीने मुघल बादशाह शाह आलमकडून बंगालमध्ये महसूल गोळा करण्याचे अधिकार घेतले. आलं लक्षात? म्हणजेच आता ईस्ट इंडिया कंपनीला बंगालमध्ये दिवाणी अधिकार मिळाले होते. म्हणजेच काय? महसूल गोळा करण्याचे अधिकार मिळाले होते. त्याचप्रमाणे फौजदारी अधिकार. ठीक आहे. फौजदारी अधिकार देण्याचा अधिकार कोणाला होता? बंगालच्या नवाबाला. तर फौजदारी अधिकार जे त्यांना मिळाले, बंगालचा नवाब तर त्यांच्या नियंत्रणाखाली होताच, तर बंगालच्या नवाबाकडून त्यांना फौजदारी अधिकार मिळाले. म्हणजे आता तुम्हाला लक्षात येईल की आता फक्त नियंत्रण राहिले नव्हते, तर आता अधिकार सुद्धा मिळाले होते. कोणते अधिकार? महसूल गोळा करण्याचे अधिकार. म्हणजे बंगालमधून आता ते महसूल गोळा म्हणजे एक प्रकारे कर गोळा करू शकणार होते. आणि त्याचप्रमाणे इथे फौजदारी
अधिकार सुद्धा म्हणजेच निजामतीचे अधिकार सुद्धा मिळाले होते. दिवाणी अधिकार त्यांना मुघल बादशाह शाह आलमकडून मिळाले आणि निजामतीचे अधिकार कोणाकडून मिळाले? बंगालच्या नवाबाकडून. बंगालप्रमाणेच त्यांना बिहार ओरिसामध्ये सुद्धा हे अधिकार मिळाले होते. आता लक्षात घ्या, त्यांना अधिकार तर मिळाले होते, म्हणजे जो महसूल गोळा करेल तोच राज्यकारभार करेल हे आपल्याला माहित आहे. जसं सरकार आता आपल्याकडून महसूल घेते आणि राज्यकारभार सुद्धा कोण करते? सरकार. तर आता लक्षात घ्या, त्या काळात काय झालं? अधिकार तर मिळाले होते, महसूल गोळा करण्याचे अधिकार त्यांना मिळाले होते आणि त्यामुळे आता त्यांनी राज्यकारभार सुद्धा त्यांनी करणे अपेक्षित होते. मात्र राज्यकारभार त्यांना करण्याची इच्छा नव्हती. त्यांना फक्त इथल्या महसुलामध्ये इंटरेस्ट होता. आलंय का लक्षात? आजच्या काळात जर आपण आधुनिक काळात लक्षात घेतलं तर काय असते? सरकार आपल्याकडून महसूल गोळा करते आणि त्या बदल्यात आपल्याला काय देते? वेगवेगळ्या सुविधा देते. म्हणजेच इथे राज्यकारभार करते, इथे प्रशासन राबवते. बरोबर आहे ना? तर त्यावेळी नेमकं काय घडत होतं हे लक्षात घ्या. दिल्लीकडून त्यांना महसूल गोळा करण्याचे अधिकार मिळाले होते. बंगालच्या नवाबाकडून त्यांना फौजदारी अधिकार मिळाले होते. या अधिकारातून त्यांना आता इथे महसूल गोळा करता येणार होता. त्यामुळे त्यांनी इथले प्रशासन चालवणे सुद्धा अपेक्षित होते. मात्र प्रशासन चालवायची त्यांना कुठेही इच्छा नव्हती आणि त्यासाठीची आवश्यक व्यवस्था सुद्धा त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे त्यांनी बंगालचे प्रशासन नवाबाच्याच नावाने चालवणे चालू ठेवले आणि फक्त इथून महसूल गोळा करायला सुरुवात केली. आणि ही जी व्यवस्था निर्माण झाली, ही व्यवस्थाच म्हणजे दुहेरी शासन व्यवस्था. काय आहे? दुहेरी शासन व्यवस्था. म्हणजे यामध्ये आपल्याला शासन किती प्रकारचे दिसत आहे? 2 शासन. एक महसूल गोळा करणारे शासन वेगळेच आहे आणि प्रशासन चालवणारे शासन वेगळेच आहे. जे महसूल गोळा करत आहे त्यांना प्रशासनाची कोणतीही जबाबदारी आहे का? नाही. म्हणजेच लक्षात घ्या, जबाबदारी भलत्याचकडे आणि महसूल भलत्याचकडे, आणि म्हणून या शासन व्यवस्थेला काय म्हणतात? दुहेरी शासन व्यवस्था. आणि ही शासन व्यवस्था बंगालमध्ये कोणी निर्माण केली होती? रॉबर्ट क्लाइव्ह याने. हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच मी तुम्हाला ही फॅक्ट सांगितलेली आहे की रॉबर्ट क्लाइव्ह याने बंगालमध्ये दुहेरी शासन व्यवस्था निर्माण केली. ही का बरं निर्माण केली याची पार्श्वभूमी सुद्धा सांगितली आहे. आणि दुहेरी शासन व्यवस्था म्हणजे काय? ही शासन व्यवस्था कशा प्रकारची होती? यामध्ये महसूल तर ईस्ट इंडिया कंपनीकडे जात होता, मात्र प्रशासन चालवण्याची अजूनही जबाबदारी कोणाकडे होती? नवाबाकडे. म्हणजेच लक्षात येईल, नवाब हा फक्त आता एक नामधारी प्रमुख राहिला होता. खरी सत्ता आता कोणाकडे आली होती? ईस्ट इंडिया कंपनीकडे. आणि अशा प्रकारे हे 2 दुहेरी शासनाची व्यवस्था होती आणि म्हणून या शासन व्यवस्थेला काय म्हणतात? दुहेरी शासन व्यवस्था. ही बंगालमध्ये कोणी निर्माण केली? रॉबर्ट क्लाइव्ह याने. आता मित्रांनो लक्षात असू द्या, म्हणजे महत्त्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, फॅक्ट्स आहे की बंगालमध्ये महसूल गोळा कोण करणार होती? ईस्ट इंडिया कंपनी. आणि महसूल गोळा करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ सुद्धा त्यांच्याकडे नव्हते. म्हणून त्यांनी 2 व्यक्तींची यासाठी नेमणूक केली. त्यांनी महसूल जमा करण्यासाठी बंगालमध्ये मोहम्मद रजा खान या व्यक्तीला नेमले आणि बिहारमध्ये राजा सीताराय या व्यक्तीला नेमले. ही फॅक्ट्स तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. बंगालमध्ये महसूल गोळा करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीने कोणाला नेमले? मोहम्मद रजा खान व बिहारमध्ये राजा सीताराय या व्यक्तींना नेमले. त्याचप्रमाणे निजामतीचे अधिकार जे त्यांना मिळाले होते ते अधिकार राबवण्यासाठी सुद्धा त्यांनी मोहम्मद रजा खान या व्यक्तीस उपनिजाम म्हणून नियुक्त केले. तर या फॅक्ट्स आहे, या फक्त तुम्हाला नोट्समध्ये मिळतीलच, तर त्या तुम्ही लक्षात ठेवायच्या. आता लक्षात घ्या, ही दुहेरी शासन व्यवस्था जी निर्माण झाली होती त्यामुळे काय परिणाम झाले असेल हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता ही दुहेरी शासन व्यवस्था जी तुमच्या लक्षात आली असेल, यामध्ये महसूल गोळा भलतेच करत होते. म्हणजे महसूल गोळा कोण करत होती? ईस्ट इंडिया कंपनी. महसूल कोणाला मिळत होता? ईस्ट इंडिया कंपनीला. आणि प्रशासन राबवण्याची जबाबदारी कोणाकडे होती? नवाबाकडे. आता लक्षात घ्या, नवाबाला महसूलच मिळत नाही आहे, त्यामुळे प्रशासन राबवण्यासाठी आवश्यक असलेली संसाधने त्याच्याकडे राहिली असतील का? नाही. बरोबर आहे. तर मग त्यामुळे काय, ज्या प्रकारची राज्यव्यवस्था राबवायची आहे त्या प्रकारची राज्यव्यवस्था राबवल्या गेली नसेल. राज्यव्यवस्थेमध्ये प्रशासनामध्ये अनागोदी निर्माण झाली. ठीक आहे. कारण की महसूल म्हणजे प्रत्यक्ष शासक वेगळाच होता आणि शासन चालवणारा वेगळाच होता. आणि त्यामुळे प्रशासनामध्ये
तिथल्या राज्यव्यवस्थेमध्ये अनागोदी निर्माण झाली आणि या अनागोदीचा फटका ईस्ट इंडिया कंपनीला व्यापारामध्ये बसायला सुरुवात झाली. म्हणजे लक्षात घ्या, जर व्यापार करायचा असेल तर राज्यव्यवस्था कशी असायला पाहिजे? सुरळीत असायला पाहिजे. तिथलं प्रशासन, तिथली कायदा सुव्यवस्था कशी असायला पाहिजे? चांगल्या प्रकारे असायला पाहिजे. जर कायदा सुव्यवस्थाच राहील नाही तर चांगल्या प्रकारे व्यापार करता येईल का? नाही. तर या दुहेरी शासन व्यवस्थेमुळे कायदा सुव्यवस्थेचाच प्रश्न निर्माण झाला. कारण की दुहेरी शासन व्यवस्थेमध्ये काय होत होतं, महसूल जात होता ईस्ट इंडिया कंपनीकडे आणि प्रशासन राबवायचे होते नवाबाला आणि नवाबाकडे आता महसूलच येत नव्हता. तर आवश्यक म्हणजे ज्या चांगल्या प्रकारे प्रशासन राबवायचे आहे, ज्या चांगल्या प्रकारचा कायदा सुव्यवस्था त्याला राखायचा आहे, तो त्याला राखणे शक्य झाले असेल का? नाही. आणि नवाबाला तो इंटरेस्ट सुद्धा राहिला नसेल, नवाबाला त्यामध्ये काही रुची सुद्धा राहिली नसेल आणि त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. आणि या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नामुळे कशावर परिणाम झाला? ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारावर परिणाम झाला आणि त्यामुळे या दुहेरी शासन व्यवस्थेचा पुनर्विचार केला गेला. आणि हा पुनर्विचार केला कोणी? वॉरेन हेस्टिंग्स याने, जो रॉबर्ट क्लाइव्ह नंतरचा बंगालचा गव्हर्नर होता. म्हणजे रॉबर्ट क्लाइव्ह नंतरही बंगालचे गव्हर्नर झाले, मात्र आपल्याला प्रमुख महत्त्वाचेच गव्हर्नर इथे लक्षात ठेवायचे आहे. तर रॉबर्ट क्लाइव्ह नंतर जो बंगालचा महत्त्वाचा गव्हर्नर होता तो कोण होता? वॉरेन हेस्टिंग्स. 1772 पासून त्याचा कालावधी चालू होता आणि कुठेतरी 1784 मध्ये त्याचा कालावधी संपतो. तर हा वॉरेन हेस्टिंग्स जेव्हा गव्हर्नर पदावर आला त्याने सगळ्यात पहिला जो निर्णय घेतला तो निर्णय कोणता घेतला? दुहेरी शासन व्यवस्था समाप्त करण्याचा. म्हणजे इथे आपल्याला 2 फॅक्ट्स मिळाल्या. दुहेरी शासन व्यवस्था कोणी सुरू केली? रॉबर्ट क्लाइव्ह याने. आणि दुहेरी शासन व्यवस्था कोणी समाप्त केली? वॉरेन हेस्टिंग्स याने. कन्सेप्च्युअली क्वेश्चन आला तर ते सुद्धा तुम्हाला समजलेलं आहे. दुहेरी शासन व्यवस्था म्हणजे काय हा एक कन्सेप्च्युअल क्वेश्चन येऊ शकतो. तर दुहेरी शासन व्यवस्था म्हणजे काय? 2 प्रकारचे शासन, 2 स्तरावर शासन. प्रशासन राबवणारा कोण? नवाब आणि महसूल गोळा करणारी कोण? ईस्ट इंडिया कंपनी. का बरं रद्द झाली? कारण की ही दुहेरी शासन व्यवस्था का बरं रद्द करण्यात आली? कारण की यामुळे अनागोदी निर्माण झाली आणि ऑब्व्हियसली अनागोदी निर्माण होईलच. का बरं? कारण की 2 स्तरावर जर निर्णय घेतला जाईल तर त्या निर्णयामध्ये कुठेही सामंजस्य राहील का? नाही. आणि त्यामुळे ही अनागोदी निर्माण झाली आणि म्हणून वॉरेन हेस्टिंग्सने काय रद्द केली? दुहेरी शासन व्यवस्था रद्द केली. तर आपल्याला इथे लक्षात येईल प्रशासकीय सुधारणामध्ये जो सुरुवातीचा जो आपला महत्त्वाचा मुद्दा आहे तो काय आहे? आपल्याला दुहेरी शासन व्यवस्था ही का बरं निर्माण झाली आणि त्यानंतर ही का रद्द केली हे आपण अभ्यासलेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे मग आता दुहेरी शासन व्यवस्था समाप्त झाल्यानंतर काय झाले असेल? वॉरेन हेस्टिंग्सने महसुलाचे अधिकार तर ईस्ट इंडिया कंपनी नवाबाला देणार नव्हती. कारण की महसुलाचे अधिकार ईस्ट इंडिया कंपनीने नवाबाला दिले तर काय परिणाम होणार होता? ईस्ट इंडिया कंपनीला मिळणारा पैसा त्यांच्या हातातून जाणार होता. त्यामुळे पैशावरचा अधिकार तर ते आपलं सोडणार नव्हते. त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीने महसुलाचे अधिकार आपल्याकडेच ठेवले असेल. आता मात्र त्यांनी जे अधिकार नवाबाकडे होते याआधी त्यांनी ते स्वतःकडे घेतले नव्हते. ते कोणते अधिकार? प्रशासकीय अधिकार. इथे प्रशासन राबवण्याचे अधिकार, इथे राज्यव्यवस्था राबवण्याचे अधिकार त्यांनी आपल्याकडे घेतले होते का? नाही. ते त्यांनी त्याची जबाबदारी त्यांनी कोणाकडे ठेवली होती? नवाबाकडेच. बरोबर आहे. तर आता त्यांनी नवाबाकडून ते अधिकार काढून घेतले आणि आता त्यांनी स्वतः राज्यव्यवस्था राबवण्याचे ठरवले. का बरं त्यांना हे करावं लागलं? कारण की इथे सुव्यवस्था राखण्यासाठी. त्यांना इथे सुव्यवस्था का बरं राखायची होती? कारण की त्यांना इथे व्यापार करायचा होता आणि व्यापारासाठी सुव्यवस्था आवश्यक होती. तर आपल्याला लक्षात येईल दुहेरी शासन व्यवस्था समाप्त झाल्यानंतर वॉरेन हेस्टिंग्सने काय केले? वॉरेन हेस्टिंग्सने इथला राज्यकारभार सुद्धा स्वतःच्या हाती घेतला. म्हणजेच आता इथून कंपनी काय करणार होती? इथून कंपनी महसूल सुद्धा गोळा करणार होती आणि त्याचप्रमाणे राज्यकारभार सुद्धा चालवणार होती. म्हणजेच ब्रिटिशांनी भारतात राज्यकारभार करायला सुरुवात केली होती. बरोबर आहे. तर या प्रकारे आपण भारतात ब्रिटिश प्रशासनाला सुरुवात कशी झाली हे अभ्यासलं आहे. यानंतर आपल्याला अभ्यासायचं आहे की आता लक्षात घ्या हा राज्यकारभार ब्रिटिश सरकार करत होती का? जे ब्रिटनमध्ये जी राज्यसत्ता अस्तित्वात होती ते राज्यकारभार करत होती का? नाही. तर कोण करत होती? ईस्ट इंडिया कंपनी. बरोबर आहे. आणि ईस्ट इंडिया कंपनीचा हेतू काय होता? ती एक व्यापारी कंपनी होती. तर ती
राज्यकारभार करताना काय करेल, अधिकाधिक नफा कमवण्याचा प्रयत्न करेल, बरोबर आहे. तर त्यांनी अधिकाधिक राज्यकारभार करताना त्यांनी राज्यकारभार कोणत्या पॉइंट ऑफ व्ह्यूने केला असेल, फक्त आणि फक्त व्यापारामध्ये अधिकाधिक नफा कमवण्याच्या हेतूने. आणि त्यातून काही परिणाम झाले. त्या परिणामामुळे ब्रिटिश राज्यसत्तेची ही गरज निर्माण झाली की कंपनीला कुठेतरी आता नियंत्रित करणे आवश्यक आहे. म्हणजे कोणाला नियंत्रित करायचं होतं, ब्रिटिश राज्यसत्तेला. कोणाला नियंत्रित करायचं होतं, ईस्ट इंडिया कंपनीला. आणि कोण नियंत्रित करणार होती, ब्रिटिश राज्यसत्ता. का बरं नियंत्रित करणार होती हे समजून घ्या. कारण की ईस्ट इंडिया कंपनीला व्यापारामध्ये प्रचंड नफा येऊ लागला. ठीक आहे, त्यांचा इथे भ्रष्टाचार सुद्धा वाढला होता आणि त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीचे जे कर्मचारी आहे हे एक प्रचंड नफा कमवून युरोपमध्ये जात होते. यानंतर आपल्याला अभ्यासायचं आहे ब्रिटिश पार्लमेंटने कंपनीवर नियंत्रण निर्माण करण्यासाठी विविध कायदे पारित कसे केले आणि या कायद्यामध्ये काय तरतुदी होत्या आणि त्यातून भारतात घटनात्मक विकास कसा होत गेला, भारतातील प्रशासकीय व्यवस्थेचा कसा विकास होत गेला. तर मित्रांनो, इथे आपल्याला काय अभ्यासायचं आहे, ब्रिटिश पार्लमेंटने कंपनीवर नियंत्रण करण्यासाठी विविध कायदे कसे पारित केले आणि या कायद्यातील तरतुदी काय होत्या. आता सर्वात प्रथम तर हे समजून घ्या, ब्रिटिश पार्लमेंटला कंपनीवर नियंत्रण का बरं निर्माण करायचे होते. तर तुम्हाला माहित आहे, ईस्ट इंडिया कंपनी ही फक्त एक व्यापारी कंपनी होती. व्यापारातून अधिकाधिक नफा कमवणे हा तिचा हेतू होता. मात्र आता तिने भारतात राज्यकारभार करायला सुरुवात केली होती आणि राज्यकारभार करताना आता राज्यकारभारच त्यांच्या हातात आला होता आणि त्यामुळे त्यांचा व्यापारातला नफा प्रचंड वाढला होता. आणि त्यामुळे कुठेतरी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये ही मागणी होऊ लागली की कंपनीच्या प्रचंड नफ्यामुळे ब्रिटिश राजसत्तेचे कंपनीवर नियंत्रण असणे आवश्यक आहे. बरोबर आहे, कारण की यामुळे भ्रष्टाचार वाढला होता. ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी प्रचंड संपत्ती कमवायला लागले होते आणि त्यामुळे कुठेतरी पार्लमेंटचे नियंत्रण, ब्रिटिश राजसत्तेचे नियंत्रण कंपनीवर असणे आवश्यक आहे, जेणेकरून यांना हे जे जास्तीचा नफा कमवत आहे भ्रष्टाचाराच्या मार्गाने हा कुठेतरी थांबावा. ठीक आहे. आता लक्षात घ्या, ब्रिटन मधल्या इतर म्हणजे यांचा जो नफा पाहून, ईस्ट इंडिया कंपनीचा नफा पाहून इतरांना सुद्धा भारतात व्यापार करण्याची संधी मिळायला पाहिजे ही मागणी पुढे येऊ लागली आणि इतर व्यापारी कंपन्यांकडून, इतर व्यापाऱ्यांकडून ही मागणी व्हायला लागली. मात्र सुरुवातीच्या काळात या मागणीला मान्यता मिळाली नाही. फक्त ब्रिटिश पार्लमेंटने कंपनीवर नियंत्रण प्रस्थापित करण्याचे ठरवले आणि त्या दृष्टिकोनातून विविध कायदे पारित केले गेले. तर यानंतरच्या लेक्चरमध्ये आपल्याला हे विविध कायदे अभ्यासायचे आहे. मूळ लक्षात असू द्या, म्हणजे ही कायदे आपल्याला कायद्यामधल्या तरतुदी लक्षात ठेवायच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर हे कायदे म्हणजे काय हे समजून घ्या. कायदे कशासाठी पारित करण्यात आले होते, ब्रिटिश पार्लमेंटला कंपनीवर नियंत्रण निर्माण करायचे होते. कंपनीवर नियंत्रण का बरं निर्माण करायचे होते, कारण की कंपनी आता राज्यकारभार सुद्धा करणार होती आणि त्यांच्या हातात राज्यकारभार आल्यामुळे एक प्रचंड नफा ती कमवायला लागली होती आणि त्यामुळे कुठेतरी ब्रिटिश पार्लमेंटचे नियंत्रण असावे ही गरज निर्माण झाली होती आणि म्हणून ब्रिटिश पार्लमेंटने विविध कायदे पारित केले. ठीक आहे. तर आता आपण सगळ्यात पहिले यामध्ये 1773चा म्हणजे हे कायदे आपण डिटेलमध्ये उद्याच्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. मात्र मूलभूत बाबी मी तुम्हाला आजच्याच लेक्चरमध्ये सांगतो, जेणेकरून तुम्ही उद्या हे कायदे वाचून यायला पाहिजे. तर सर्वात प्रथम कोणता कायदा पारित केला गेला, 1773चा कायदा स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर दिसतोय 1781चा सुधारणा कायदा, त्यानंतर दिसतोय 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट, त्यानंतर 1793चा चार्टर ऍक्ट, 1813चा चार्टर ऍक्ट, त्यानंतर 1833चा चार्टर ऍक्ट आणि त्यानंतर 1853चा चार्टर ऍक्ट. ठीक आहे. हे सर्व कायद्यामध्ये काय प्रयत्न असेल, ब्रिटिश पार्लमेंटचे किंवा ब्रिटिश राजसत्तेचे ईस्ट इंडिया कंपनीवरील नियंत्रण वाढविणे. बरोबर आहे. त्यामुळे आपण ज्या तरतुदी अभ्यासणार आहोत त्या तरतुदीमध्ये आपल्याला जो मूळ गाभा लक्षात ठेवायचा, मूळ मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, तो काय लक्षात ठेवायचा आहे की या तरतुदी कशासाठी करण्यात आल्या असेल, ब्रिटिश पार्लमेंटचे ईस्ट इंडिया कंपनीवरील नियंत्रण वाढवण्यासाठी. आता लक्षात असू द्या, हे कायदे फार सोपे आहे तुम्ही जर कन्सेप्च्युअल अभ्यासले तर.
मी तुम्हाला कन्सेप्च्युअली हे समजावून सांगणार आहे, या तरतुदी कशा लक्षात ठेवायच्या, स्टेप बाय स्टेप काय झालं हे सगळं आपण अभ्यासणार आहोत. आणि या कायद्यामुळेच भारतात एक प्रशासन व्यवस्था आकारायला आली. तर ती प्रशासन व्यवस्था कशी आकारायला आली हे सुद्धा आपल्याला अभ्यासायचं आहे. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणता टॉपिक सुरू केलेला आहे, ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम. त्यामध्ये आपण पहिल्या मुद्द्याला हात घातलेला आहे. तो पहिला मुद्दा म्हणजे काय, भारतातील प्रशासकीय सुधारणा व घटनात्मक विकास. उद्या याच मुद्द्याला आपण कंटिन्यू करणार आहोत. त्यामध्ये आपण काय करणार आहोत, ब्रिटिश पार्लमेंटने पारित, त्यामध्ये आपण काय अभ्यासणार आहोत, ब्रिटिश पार्लमेंटने पारित केलेले विविध कायदे. ठीक आहे. तर मित्रांनो, उद्या आपण पुन्हा याच वेळेला भेटूया.